नमस्कार, सप्तधारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज शनिवार दिनांक 27 जुलै 2024 न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। कोरेगाव शहर व परिसरात डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नगरपंचायत आणि आरोग्य विभाग ॲक्शन मोडवर, स्वतः मुख्याधिकारी ऑन फील्ड। कोरेगाव शहर आणि परिसरात विविध साथीच्या रोगांच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ होत आहे, त्यात डेंग्यूच्या साथीचा देखील समावेश आहे। डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नगरपंचायत आणि आरोग्य विभाग ॲक्शन मोडवर आले असून शनिवारी सकाळी 9 वाजल्यापासून मुख्याधिकारी ऑन फील्डवर आहेत। त्यांनी प्रत्येक प्रभागात तपासणी मोहीम हाती घेतली आहे। दरवर्षी डेंग्यूचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळतात, यंदाही तेच कोरेगाव शहर व परिसरात चित्र पाहायला मिळत आहे। उपजिल्हा रुग्णालयासह अनेक खाजगी रुग्णालयांमध्ये डेंग्यूचे रुग्ण उपचार घेत आहेत। या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग आणि नगरपंचायत प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्यासाठी मोहीम राबवली आहे। शनिवारी सकाळी 9 वाजल्यापासून शिवतीर्थ हुतात्मा स्मारक परिसरापासून या मोहिमेस सुरुवात करण्यात आली। तालुका आरोग्य अधिकारी शंकर गांधीले यांच्या समवेत समन्वय ठेवत नगरपंचायतीने आशा सेविका आणि नगरपंचायत कर्मचारी अशा एकूण 26 टीम तयार केल्या असून त्यांना प्रभागनिहाय जबाबदारी देण्यात आली आहे। त्यांनी होम टू होम सर्वे करून कंटेनर तपासणी करावी यासाठी निर्देश देण्यात आले आहेत। प्रत्येक घरात जनजागृतीपर माहितीपत्र दिले जात असून प्रत्येकाला डेंग्यू रोखण्यासाठी करावयाची उपाययोजना याबाबत माहिती दिली जात असल्याचेही विजया घाडगे यांनी सांगितले। 3 मोठ्या आणि 1 लहान फॉगिंग मशीनद्वारे प्रभागनिहाय औषध फवारणी सुरू करण्यात आली आहे। शहरातील मुख्यत्वे बांधकामाच्या साईट आणि भंगार दुकानांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे। त्याचबरोबर प्रत्येक मोठ्या इमारतीच्या टेरेसवर साचलेल्या पावसाच्या पाण्याची तपासणी केली जात आहे। नागरिकांना पाणी साठवून न देण्याबाबत आवाहन केले जात असून जनजागृती देखील केली जात आहे। नगरपंचायतीचे पथक घरोघरी जाऊन घरगुती फ्रीजच्या ड्रायव्हर आणि झाडांच्या कुंड्यामध्ये साठलेले पाणी आदींची पाहणी करत असून पाण्याचा साठा होऊ न देण्याबाबत सूचना देत आहेत, असेही घाडगे यांनी निदर्शनास आणून दिले। डॉक्टर शंकर गांधीले यांनी सांगितले की डेंग्यू हा रक्त शोषणाऱ्या डासांच्या माध्यमातून एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला संसर्ग होणारा विषाणूजन्य आजार आहे। प्रामुख्याने डासांची एडिस इजिप्ती ही प्रजाती डेंग्यू पसरवण्यास कारणीभूत असते। डेंग्यूलाच हाड मोडून काढणारा ताप असंही म्हटलं जातं। या तापामुळे काही जणांना हाड आणि स्नायूंच्या प्रचंड वेदनांचा सामना करावा लागतो। साधारणपणे साध्या डेंग्यूची लक्षणे ही अचानक आलेला ताप, डोकेदुखी, अंगदुखी, त्याचबरोबर हाड आणि प्रामुख्याने सांध्यामध्ये वेदना होणं अशा प्रकारचे असतात। डेंग्यूवर ठराविक असे उपचार किंवा औषध उपलब्ध नाही, पण लवकरात लवकर निदान झाल्यास आणि वेळीच उपचार मिळाल्यास यावर नियंत्रण मिळवता येऊ शकतं, असं त्यांनी सांगितले। सर्दी, ताप, खोकला जाणवल्यानंतर तात्काळ जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये अथवा उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ यावे। प्रत्येकाने खबरदारी घेणे गरजेचे असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले। डेंग्यूचा संसर्ग पसरवणाऱ्या आळ्या किंवा एडिस इजिप्ती प्रजातीचे डास तयार होऊ नये यासाठी काळजी घेणंही गरजेचं आहे। त्यासाठी स्वच्छता असणं हे सर्वात महत्त्वाचं म्हणजे आहे। डेंग्यूच्या आळ्या या स्वच्छ आणि साचलेल्या पाण्यात तयार होतात, हे सर्वात महत्त्वाचं आणि त्यामुळे घरात एसी, फ्रीज खाली साचलेले पाणी, फुलदाणे, शोभेची झाडं याकडे विशेष लक्ष ठेवणं आणि त्या ठिकाणी पाणी खूप दिवस जमा न होऊ देणं गरजेचं ठरतं। त्याचबरोबर आपल्या घराच्या आसपासच्या परिसरातही खड्डे किंवा इतर ठिकाणी पावसाचे पाणी साचलेले नसेल याची दक्षता घ्यावी। घराच्या टेरेसवर जुन्या वस्तू, टायर या ठिकाणी हमखास अशा प्रकारचे डास तयार होण्याची शक्यता असते, त्यामुळे त्याची काळजी घ्यावी, असे आवाहन डॉक्टर शंकर गांधीले यांनी केले आहे। रहिमतपूरच्या विकासामध्ये स्वर्गीय गुलाबराव माने यांचे मोलाचे योगदान। प्रसिद्ध व्याख्याते उमेश सूर्यवंशी रहिमतपूर येथे पुण्यस्मरण दिन साजरा। स्वर्गीय गुलाबराव माने हे लोकनेते होते। त्यांनी रहिमतपूर परिसर आणि पंचक्रोशीतील सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन अनेक संस्थांची स्थापना केली। राजश्री शाहू महाराज यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांनी सर्वसामान्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी आयुष्यभर परिश्रम घेतले। रहिमतपूरच्या विकासामध्ये त्यांचे मोलाचे योगदान असून ते कधीही विसरता येणार नाही, असे प्रतिपादन कोल्हापूर येथील विवेकवादी विचारवंत व लेखक उमेश सूर्यवंशी यांनी केले। रहिमतपूर तालुका कोरेगाव येथील वसंतदादा पाटील शिक्षण संस्था संकुलामध्ये शनिवारी सकाळी 9:30 वाजता संस्थेचे संस्थापक आणि माजी नगराध्यक्ष लोकनेते गुलाबराव माने यांचा 28वा पुण्यस्मरण दिन साजरा करण्यात आला। त्याप्रसंगी प्रमुख व्याख्याते म्हणून सूर्यवंशी बोलत होते। अध्यक्षस्थानी माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंद कोरे हे होते। व्यासपीठावर श्रीमती
कमल गुलाबराव माने, कोरेगाव तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाचे चेअरमन शहाजीराव क्षीरसागर, माजी चेअरमन भागवत घाडगे, कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती ॲडव्होकेट अशोकराव पवार, संत गाडगेबाबा मिशनच्या ब्रह्मपुरी येथील आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिका सौ भारती मधुसूदन मोहिते पाटील, सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे संचालक अविनाश माने, माजी नगराध्यक्ष प्राध्यापक भानुदास भोसले, आदर्श शिक्षण संस्थेचे चेअरमन नंदकुमार माने पाटील, वसंतदादा पाटील शिक्षण संस्थेचे चेअरमन सुनील माने, व्हाईस चेअरमन केसनदादा राऊत, सचिव SK माने आदी यावेळी उपस्थित होते। यावेळी उमेश सूर्यवंशी यांचे राजश्री शाहू यांचे शैक्षणिक धोरण या विषयावर व्याख्यान झाले। शाहू महाराजांचा जीवनपट त्यांनी उलगडला। यावेळी मान्यवरांनी स्वर्गीय गुलाबराव माने यांच्या विषयी गौरवोद्गार काढले। मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला। कार्यक्रमास शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, सदस्य, संचालक, आजी माजी मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यावेळी उपस्थित होते। दुर्गम तापोळा खोऱ्यात देवळी गावानजीक पुलाला अचानक पडले भगदाड, चालती झायलो जीप भगदाडात अडकली। सुदैवाने दोघे बचावले। ग्रामस्थांची मोठी मदत। काळ आला होता पण वेळ आली नव्हती हीच म्हण सत्यात उतरत असताना सातारा जिल्ह्यातील सर्वात दुर्गम अशा तापोळा भागात शनिवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास घडली। मुख्य रस्त्यावरील चक्क पुलाला अचानक भगदाड पडल्याने पुलावरील महिंद्रा झायलो गाडी त्या भगदाडात पुढच्या बाजूकडून अर्धी घुसून अडकल्याने आतील 2 प्रवासी बचावले। स्थानिक नागरिकांनी जीवाचे रान करत तात्काळ यंत्रणा आणून महिंद्रा झायलो जीप बाहेर काढली। एकूणच मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्या तापोळा खोऱ्यात ही घटना घडल्याने प्रशासन खडबडून जागे झाले आहे। सातारा जिल्ह्यातील सर्वात दुर्गम असलेल्या महाबळेश्वर तापोळा बामनोली खोऱ्यात गेले 48 तासापासून मुसळधार पाऊस सुरू आहे। सततच्या पावसामुळे किरकोळ स्वरूपात दरड कोसळत असून रस्ते खचत आहेत। तापोळा भागातील तापोळा कळमगाव देवळी रस्त्यावरून वेळापूर येथील रहिवासी असलेले आनंद सपकाळ आपल्या पत्नीसह महिंद्रा झायलो जीपमधून मुंबईकडे निघाले होते। जीपमधून दोघेच प्रवास करत होते। जीप देवळी गावाच्या ओढ्यावर आली असता ओढ्यावर असलेल्या जुन्या पुलावरून जाताना अचानक पुलाला भगदाड पडून जीप तोंडाकडून आत थेट भगदाडातच गेली। सपकाळ दाम्पत्याचे नशीब चांगले म्हणून जीप निम्म्यावरच अडकून राहिली। पुढील सीटवरून आनंद सपकाळ आणि पत्नी दोघेही जीपमध्ये मागच्या सीटवर गेले आणि दरवाजा उघडून बाहेर पडले। त्यानंतर त्यांनी देवळी गावात जाऊन त्यांनी अपघाताची माहिती दिली। देवळी गावातील सामाजिक कार्यकर्ते दीपक जाधव, बाबूराव जाधव, JCB ऑपरेटर आकाश जाधव व ग्रामस्थांनी क्षणाचाही विलंब न लावता प्रसंगवधान राखत पुलाकडे धाव घेतली। झायलो जीपमधून बाहेर काढणे अवघड आणि जिकिरीचे काम असल्याने सुदैवाने काही कामानिमित्त असलेला JCB गावातच उपलब्ध झाला। JCBला व जीपला दोर बांधून जीप अलगद उचलून काढण्यात यश आले। या अपघातामध्ये जीपचे नुकसान झाले असले तरी आतील सपकाळ कुटुंबीय सुखरूप असल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला। देवळी गावच्या ओढ्यावर असलेला पूल दगडी कमानीचा असून अत्यंत जुना झाला आहे। मोठ्या प्रमाणावर पुलाचा भराव वाहून खराब झाला आहे। पुलाखालील कमान देखील धोकादायक झाली आहे। त्यामुळे या पुलाची तात्काळ दुरुस्ती करण्याची गरज निर्माण झाली आहे। हा रस्ता प्रतापगडावरून सुरू होऊन प्रतापगड, वाडा पार, चतुर्भेट, दूधगाव, झांजवड, देवळी, कळमगाव, कोटरोशी, आमशी, हरचंदी, वेळापूर, पाली, उत्तेकर, वानवली ते तापोळा अशा गावादरम्यान वाहतुकीसाठी उपयोगात आणला जात आहे। साधारणतः 25 ते 30 गावे सदर रस्त्यावर अवलंबून आहेत। प्रतापगड ते तापोळा मार्गावर अतिशय जुन्या कमानी पुलाचा काही भाग अतिवृष्टीमुळे खचला आहे। त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे। तात्पुरत्या स्वरूपात पाईप टाकून भराव करून वाहतूक चालू केली जाईल अशी माहिती महाबळेश्वरचे उपविभागीय अभियंता अजय देशपांडे यांनी दिली। महाबळेश्वर तालुक्यातील तापोळा येथील बुरढाणी गावातील एका हॉटेलला मोठी आग। स्थानिक नागरिकांसह अग्निशामक दलाने आग आणली आटोक्यात। महाबळेश्वर तालुक्यात सध्या सर्वदूर मुसळधार पाऊस कोसळत असून सातारा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे। या दरम्यान महाबळेश्वर तालुक्यातील तापोळा येथील बुरढाणी गावातील एका हॉटेलला मोठी आग लागल्याची घटना शनिवारी सकाळी 10 वाजता घडली। या आगीनंतर स्थानिक ग्रामस्थांनी याबाबतची माहिती प्रशासनास दिली असून अग्निशामक दलाचे 2 बंब घटनास्थळी रवाना झाले असून त्यांनी आग आटोक्यात आणली आहे। याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की महाबळेश्वर तालुक्यात गेले 48 तासापासून मुसळधार पाऊस कोसळत आहे। या दरम्यान शनिवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास तापोळा येथील बुरढाणी नावाच्या गावात शेलार
नावाचे हॉटेल आहे. या हॉटेलला अचानक आग लागली. आगीच्या धुराचे लोट परिसरात पसरू लागल्यामुळे परिसरातील स्थानिक नागरिकांना याची माहिती मिळाली. यानंतर त्यांनी याबाबतची माहिती महाबळेश्वर पोलीस ठाण्यासह प्रशासनास तसेच अग्निशामक दलास दिली. हॉटेलला आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर अग्निशामक दलाचे 2 बंब तापोळा येथील बुरडाणी गावाच्या दिशेने रवाना झाले होते. त्यातील कर्मचाऱ्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आग आटोक्यात आणली. स्थानिक नागरिकांकडून संबंधित हॉटेलला लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले जात आहेत.